अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा आहे। अभंगाकडे जर तुम्ही लक्ष दिलं, अंगाचे कान करून जर श्रवण केलं तर निश्चित अभंगाचा गाभा आपल्या लक्षात येईल। तुकाराम महाराज या अभंगातून भक्तीची एकविधता प्रगट करतात। काय क्रिया केली तुकाराम महाराजांना विचारलं। तुकाराम महाराजांनी सांगितलं काही नाही, एक असलेला परमात्मा जो आहे तो आम्ही आमच्या चित्तामध्ये धारण केला, त्याचा काय परिणाम झाला, झालेला परिणाम जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज अभंगाच्या राहिलेल्या 3 चरणामध्ये आपल्याला सांगतात। काय क्रिया केली महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही नेमकी क्रिया काय केली? महाराजांनी सांगितलं काही नाही, एक असणारा जो परमात्मा आहे तो आम्ही आमच्या चित्तामध्ये धारण केला, त्याचा पहिला परिणाम सांगत असताना महाराज सांगतात आमच्या जीवनामध्ये असणारी सगळी संसारिक प्रापंचिक पारमार्थिक सगळ्या प्रकारची कामं झाली, तेने झाले अवघे काम निवारीला भवभ्रम। संसाराविषयी असणारा जो भ्रम होता तो सुद्धा निघून गेला। पहिला परिणाम झाला, महाराज एक असणारा परमात्मा चित्तामध्ये तुम्ही धारण केला, त्याच्यामुळे एवढाच परिणाम झाला का? महाराजांनी सांगितलं अजिबात नाही। दुसरा परिणाम अत्यंत महत्वाचा परिणाम झाला, परद्रव्य परनारी, इतरांचा असणारं धन, इतरांच्या असणाऱ्या माता भगिनी यांच्याबद्दल आता आमच्या अंतःकरणामध्ये आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारे आसक्ती राहिली नाही, आशा राहिली नाही, अपेक्षा राहिली नाही, आम्हाला त्या विषयाच्या समान वाटायला लागल्या। हा दुसरा परिणाम झाला। महाराजांना विचारलं महाराज याच्याकरता काही द्यावं घ्यावं लागत असेल ना, काही व्यवहार असेल ना, काही देणं घेणं लागत असेल? महाराजांनी सांगितलं याच्याकरता काहीच लागत नाही। तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार, तेने झाले अवघे काम निवारीला भवभ्रम। विठ्ठल थोडस महाराजांची माफी मागून चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो। अभंगाची थोडी महाराज वेगळी माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतो। एक असणारा परमात्मा चित्तामध्ये धारण केला, याचा अर्थ काय झाला? अंतःकरणामध्ये भक्ती धारण केली। म्हणजे अभंगाचं पहिलं चरण जे आहे ते भक्तीची भूमिका विशद करणार आहे, अभंगाचं दुसरं चरण ज्ञानाची भूमिका विशद करणार आहे, अभंगाचं तिसरं चरण वैराग्याची भूमिका विशद करणार आहे, आणि अभंगाचं चतुर्थ चरण एक कर्माची भूमिका विशद करणार आहे। विठ्ठल विठ्ठल एक असलेला परमात्मा चित्तामध्ये धारण केला, याचा अर्थ चित्तामध्ये अंतःकरणामध्ये भक्ती धारण केली। पहिलं चरण ज्या ठिकाणी शब्द दुसऱ्या चरणामध्ये आलेला आहे निवारीला भवभ्रम, भवभ्रम शब्द आला ना, ही ज्ञानाची भूमिका आहे। परद्रव्य परनारी झाली विषयाची परी, विषयाची परी हा शब्द आला ना, वैराग्याची भूमिका आहे। आणि तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार, हा जो व्यवहार शब्द आहे ना याच्या खाली अंडरलाईन करा, व्यवहार शब्द आला ना कर्माची भूमिका आहे। विठ्ठल भक्ती करा भक्ती करा, तुकाराम महाराज आम्हाला सांगतात भक्ती करा भक्ती करा। महाराज आम्ही भक्ती करायला लागलो, भक्ती करण्याकरता आम्ही परावृत्त झालो, प्रवृत्त झालो, भक्तीला सुरुवात केली, पण अगोदर आम्हाला भक्ती म्हणजे काय ते सांगा, आणि मग त्या भक्तीमध्ये असणारी जी एकविधता आहे ती सांगा। अगोदर भक्ती म्हणजे काय आम्हाला हे कळालं पाहिजे, बरोबर आहे की नाही? भक्तिशास्त्र भक्ती आहे, ज्ञानाचा विचार आहे, कर्माचा विचार आहे, या सगळ्या पद्धतीचा विचार करण्याकरता वेगवेगळ्या पद्धतीची शास्त्र निर्माण झालेली आहे। ज्ञानशास्त्र, भक्तिशास्त्र, कर्मशास्त्र अशा वेगवेगळ्या पद्धतीची शास्त्र जर निर्माण झालेली असेल तर आपल्याला फक्त आजच्या दिवशी आजच्या या कीर्तनामध्ये भक्तीचा विचार करायचा आहे। महाराज भक्ती करायला आम्ही लागलो, पण आम्हाला भक्ती कशाला म्हणायचं हे अगोदर कळालं पाहिजे, मग आम्हाला भक्तीमध्ये असणारी जी एकविधता आहे ती कळाल्याशिवाय राहणार नाही। विठ्ठल भक्ती या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, भक्ती या तत्वाची व्याख्या काय करायची, भक्ती म्हणायचं कशाला, त्याच्याकरता मी तुम्हाला 3 व्याख्या तुमच्या समोर ठेवतो। भक्तीच्या 3 व्याख्या ठेवतो। पहिली व्याख्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधून ठेवतो, दुसरी व्याख्या नाथ महाराजांच्या भागवताच्या माध्यमातून ठेवेल, तिसरी व्याख्या माझ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथ्याच्या माध्यमातून ठेवेल। हे 3 ग्रंथ म्हणजे वारकरी संप्रदायाची काय आहे, प्रस्थानत्रय आहे, बरोबर आहे ना? वारकरी संप्रदायाची ज्ञानेश्वरी, भागवत आणि गाथा हे वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे। या 3 ग्रंथांच्या माध्यमातून तुम्हाला भक्तीची व्याख्या सांगणार आहे। याच्यामध्ये ज्ञानेश्वरी आपल्या घरात असावी, भागवत आपल्या घरात असावं, आणि महाराजांची गाथा सुद्धा आपल्या घरात
असावी. काही शंका आहे का तुम्हाला? काही संशय? अजिबात नाही. हे तीनही ग्रंथ घरामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हटले हे तीन ग्रंथ ज्या घरामध्ये आहे त्यालाच घर मानावं, त्यालाच घर मानावं, अन्यथा ते घर होत नाही. विठ्ठल ऐका ऐका, माऊलींना एवढ्यावरती थांबावंसं वाटलं नाही. माऊलींनी सांगितलं ज्ञानेश्वरी गाथा भागवत हे आपल्या घरामध्ये असून नुसते चालत नाही, तर असलेले वाचणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. बरोबर आहे का नाही? नाहीतर आमच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, भागवत आहे, परंतु ते उघडून जेव्हा आम्ही वाचू तेव्हा त्यातला अर्थ कळेल किंवा त्यातला आम्हाला महत्व कळेल. बरोबर आहे का नाही? प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, भागवत आहे, पण उघडून वाचतील तेव्हा त्यातला अर्थ कळेल, तेव्हा त्याचं महत्व कळेल. बरोबर आहे की नाही? ज्ञानेश्वर महाराजांनी याच्याकरता आपल्याला एक दृष्टांत असा दिला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात समुद्राच्या काठावरती दोन मित्र उभे असतात. समुद्राच्या काठावरती दोन मित्र उभे असतात. त्यातला एक मित्र समुद्रामध्ये उडी मारतो, आंघोळ करून बाहेर येतो. आंघोळ करून बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर जो बाहेर उभा असतो ना, तो त्याला विचारतो, काय रे कुठं उडी मारली होती? जो उडी मारून आलेला असतो ना, तो म्हणतो तू बघितलं नाही का? तुम्हाला पाहिलं नाहीस का? मी या अमृताच्या समुद्रामध्ये उडी मारली होती, तुला दिसलं नाही का? तू बघितलं नाही का? तो म्हटला मी बघितलं नाही, मी पाहिलं तू आंघोळ करून आलास, पण अमृताच्या समुद्रामध्ये उडी मारली हे मात्र मला माहित नव्हतं. पण जो बाहेर उभा होता ना, तो म्हटला मग तू अमृताच्या समुद्रात ज्या अर्थी उडी मारली त्या अर्थी अमृत तुझ्या तोंडामध्ये गेलं असेल. बरोबर आहे का नाही? पण जो उडी मारणारा होता ना, तो म्हटला मी तुझ्या इतका वेडा आहे का? अरे अमृताच्या समुद्रामध्ये उडी मारली पण तोंड घट्ट बंद करून ठेवलं होतं, काय उपयोग आहे का? ज्ञानेश्वर महाराजांना तेच सांगायचं आहे. गाथा ज्ञानेश्वरी आणि भागवत आपल्या घरामध्ये असून नुसतं चालत नाही, तर ते उघडून वाचलं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल चला पुढे. ज्ञानेश्वर महाराज भक्ती कशाला म्हणतात याची व्याख्या मला आपल्या समोर ठेवायची आहे. थोडीशी व्याख्या अवघड आहे, परंतु जशी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली तशी आपल्या समोर मांडतो. ज्ञानेश्वर महाराज बोलतात एरवी तिजी ना चवती हे पहिली ना सरती पै माझी स्वहज स्थिती किंवा स्वरूप स्थिती भक्ती नाम. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जिथे स्वरूप स्थिती आहे ना त्याला भक्ती म्हणा. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, त्याचा अनुवाद ज्ञानेश्वर महाराज मराठीमध्ये आपल्या समोर ठेवतात. एरवी तिजी ना चवती हे पहिली ना सरती पै माझी स्वरूप स्थिती भक्ती नाम. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जिथे स्वरूप स्थिती आहे ना त्याला भक्ती म्हणा. थोडंसं पुढे जाऊन बोलतो, जरा माफी मागून बोलतो. माझ्या समोर आज अधिकार संपन्न सगळी महाराज मंडळी उभी आहे, त्यांच्या समोर बोलणं म्हणजे सूर्यासमोर काजव्यानं प्रकाश धरल्यासारखं आहे बरं का. तरी पण तुमच्या चरणावरती नतमस्तक होऊन थोडंसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या अगोदर आचार्य जगद्गुरु शंकराचार्यांनी भक्तीच्या संदर्भात असं चिंतन केलेलं आहे. आचार्य बोलतात मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपा अनुसंधानम भक्तिरित्य विधीयते. आचार्य असं बोलतात स्वस्वरूपाबद्दल अनुसंधान जिथे आहे ना त्याला भक्ती म्हणा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात स्वरूप स्थिती जिथे आहे त्याला भक्ती म्हणा. ज्ञानेश्वर महाराज देखील तेच सांगतात. आचार्य बोलतात स्वस्वरूपाचं अनुसंधान जिथे आहे त्याला भक्ती म्हणा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात स्वरूप स्थिती किंवा सहज स्थिती जिथे आहे त्याला भक्ती म्हणा. तुम्ही बसल्या बसल्या डोकं लावाल, महाराज आम्ही इतक्या प्रतिकूल वातावरणामध्ये कीर्तन ऐकायला आलोय, काय लावलंय? स्वरूप स्थिती, सहज स्थिती, स्वस्वरूपाचं अनुसंधान हे आम्हाला काहीच कळत नाही. आमच्या 4-4 किलोमीटर डोक्याच्या वरून जातंय, जरा सोपं सांगा. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली व्याख्या जर आपल्याला कळाली नाही, अवघड वाटायला लागली, तर घरातच असणारा भागवत नावाचा ग्रंथ उघडा. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली व्याख्या जर आपल्याला अवघड वाटायला लागली ना, घरामध्ये भागवत नावाचा ग्रंथ उघडा. ज्ञानेश्वर महाराजांनी जशी भक्तीची व्याख्या केली त्याच पद्धतीने नाथबाबांनी सुद्धा भक्तीची व्याख्या केली, पण जरा सोपी करून सांगितली. काय म्हटले नाथ महाराज? अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी मागते ध्याता भक्ती नामती तत्वता. विठ्ठल नाथ महाराज म्हणतात जिथे सतत माझी कथा चालू आहे, जिथे सतत माझी वार्ता चालू आहे, जिथे सतत माझंच ध्यान चालू आहे त्याला भक्ती म्हणा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जिथे स्वरूप स्थिती आहे त्याला भक्ती म्हणा. नाथ महाराज म्हणतात जिथे अखंड त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण चालू आहे, नामचिंतन चालू आहे, स्मरण चालू आहे, कथा चालू आहे, कीर्तन चालू आहे त्याला भक्ती म्हणा. समजा नाथ महाराजांनी केलेली व्याख्या जर आपल्याला अवघड वाटायला लागली, नाही लक्षात येत,
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात स्वरूप स्थिती आहे त्याला भक्ती म्हणा. नाथ महाराज म्हणतात जिथे भगवान परमात्म्याचं सतत नामचिंतन चालू आहे त्याला भक्ती म्हणा. नाथ महाराजांनी भक्तीची केलेली व्याख्या जर आपल्याला जरा अवघड वाटायला लागली तर घरातच असणारी तुकाराम महाराजांची गाथा उघडा. तुकाराम महाराजांनी अत्यंत सोपी, साधी, सरळ, सुटसुटीत, प्रापंचिक माणसाला समजेल, कळेल अशी व्याख्या मांडली. परंतु व्याख्या मांडण्याच्या अगोदर मला थोडासा मुद्दा या ठिकाणी असा मांडायचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली भक्तीची व्याख्या, नाथ महाराजांनी केलेली भक्तीची व्याख्या आणि तुकाराम महाराजांनी केलेली भक्तीची व्याख्या ही त्या त्या काळातल्या समाजाला अनुरूप अशा पद्धतीचं महाराजांचं मार्गदर्शन आहे. त्या त्या काळातल्या समाजाला अनुरूप अशा पद्धतीचं बोलणं महाराजांचं आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात असलेला ज्ञानेश्वर महाराजांच्या समोरचा समाज, नाथ महाराजांच्या काळात असलेला नाथ महाराजांच्या समोरचा समाज आणि तुकाराम महाराजांच्या काळात असलेला तुकाराम महाराजांच्या समोरचा समाज. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली भक्तीची व्याख्या अवघड वाटायला लागली, नाही कळत, स्वरूप स्थिती म्हणजे नाही कळत ना, मग नाथ महाराजांचं भागवत नावाचा ग्रंथ उघडायला लावला. परमात्म्याचं अखंड चिंतन जिथे आहे त्याला भक्ती म्हणा. नाथ महाराज म्हणतात तेही आमच्या लक्षात येत नाही, अवघड वाटायला लागली व्याख्या. तुकाराम महाराजांनी अगदी प्रापंचिक संसारिक माणसाला काम करत असताना भक्तीची व्याख्या कळेल, समजेल अशी सोपी व्याख्या सांगितली. काय व्याख्या सांगितली? हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराचे, संसाराचे, संकल्पावी माया संसाराचे, संसाराचे, संकल्पावी माया संसाराचे, संसाराचे, संकल्पावी माया संसाराचे, संसाराची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराचे, संकल्पावी माया संसाराचे, याची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. देवा हीच थोर भक्ती मला आवडते. कोणती? संकल्पावी माया संसाराची. आतापर्यंत तुमच्या समोर मी भक्ती कशाला म्हणायचं हे ठेवलं, भक्ती कशाला म्हणायचं हे सांगितलं. तुमच्या पुढे भक्ती म्हणजे काय याचा अर्थ माझ्या बुद्धीप्रमाणे सांगितला. मला भक्तीमध्ये असणारी जी एकविधता आहे ती आपल्या समोर मांडायची आहे. त्याच्याकरता आपल्याला नारद मुनींचा, नारद महर्षींचा जो त्यांनी भक्तिसूत्र नावाचा ग्रंथ लिहून ठेवला, रचला, त्याच्यामध्ये 84 सूत्र आपल्या समोर येतात चिंतना करता. त्या 84 सूत्रातली 2 सूत्रांचा विचार आपल्याला थोडक्यामध्ये करायचा आहे. पहिलं सूत्र त्यांनी सांगितलं अविच्छिन्न तन्मयता आणि दुसरं सूत्र सांगितलं अनन्य ममता. विठ्ठल विठ्ठल. दोन सूत्र सांगितली, अविच्छिन्न तन्मयता आणि अनन्य ममता. एकविधता प्रकट करत असताना भक्ती म्हटलं की साई लीला एक आध्यात्मिक सहवासवरील आध्यात्मिकतेचा सहवास अधिक अनुभवण्यासाठी आमचं चॅनल आजच सबस्क्राईब करा. आमचे पाहिलेले व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि शेजारी घंटीचं बटन दाबायला विसरू नका. अविच्छिन्न तन्मयता आली पाहिजे आणि भक्ती म्हटलं की अनन्य ममता सुद्धा आली पाहिजे, सिद्ध झाली पाहिजे. आता तुम्हाला प्रश्न पडेल अविच्छिन्न तन्मयता म्हणजे काय, याचा अर्थ आम्हाला सांगा. अविच्छिन्न तन्मयता याचा सोपा अर्थ असा आहे, आपल्या जीवनामध्ये जे काही आपण कमावू किंवा आपल्या जीवनामधलं सर्वस्व त्या भगवान परमात्म्याच्या चरणाशी समर्पित करणं याला म्हटलं जातं अविच्छिन्न तन्मयता. विठ्ठल आपल्या जीवनामध्ये जे जे काही आहे, जे जे काही आपण कमवतो, जे जे काही सगळं करतो ते त्या सगळ्या भगवान परमात्म्याच्या चरणाशी सर्वस्वाने त्याग करणं, वाहनं, समर्पित करणं याला म्हटलं जातं अविच्छिन्न तन्मयता. याच्याकरता नारदांनी उदाहरण असं दिलं, तदर्पिता अखिलाचारिता
तदविस्मरणे परम व्याकुलता यथा व्रजगोपिकानाम. वृंदावनातल्या गोपिकांचा फार गोड विचार नारदांनी सांगितला. त्याच्याकरता एक कथाभाग फार गोड आलेला आहे. एकदा भगवान श्रीकृष्ण परमात्मा झोपले बरं का. नवनाथ महाराज परमात्मा झोपले, शेजारी आईसाहेब सुद्धा झोपलेल्या होत्या. रात्री निम्म्या रात्री अतिशय पाऊस भयानक चाललेला होता. गोदावरी नदीला यमुना नदीला दुथडी भरून वाहत होती. कुठेही जाण्याचा मार्ग सगळा बंद झालेला होता. जाण्याचा योगायोग अजिबात नव्हता. अशा वेळेस परमात्म्यालाही काही काम नव्हतं. परमात्मा